कारण आम्ही जेव्हा रीडिंगसाठी अगोदर शूट सुरू होण्याच्या आधी जेव्हा सगळे रीडिंगला आम्ही भेटलो होतो, सो तेव्हा जो स्क्रिप्ट सुपरवायझर होता, डिरेक्टर होते, जे राघव सर होते, सो तेव्हा त्यांनी जेव्हा मला समजावलं की नक्की, कारण मला कळे ना की ही काय खाते, कसल्या पिल्स खाते. मग माझा असा प्रश्न होता की जर हिरोईनच्या पिल्स मी खाते तर मग त्या माझ्या पोटात काय होईल त्याचं, मला आय वॉज व्हेरी क्लूलेस. आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं, आय वॉज ब्लोन की लोक आजही असं करतात. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटलं की जे फॉर एक्झाम्पल जे कॅरेक्टर मी केलं, आता त्यांनी मला फुल एक्सप्लेन करताना प्रॉपर की मोठ्या लेवलवर होतं आणि मला म्हणजे स्वाती साळुंखेला पर ट्रिप फॉर एक्झाम्पल 5,000 ते 7,000 रुपये फक्त मिळतात. म्हणजे इफ वी सी, सो मी हा विचार करत होते की यार ऑलरेडी त्यांना पोपटच म्हणतात, आम्ही सगळे पोपट होतो ट्रान्सपोर्ट करणारे. सो माझ्या पोटात आहेत 25 लाखाचं काय म्हणतो माल माझ्या पोटात आहे, आणि त्यातले मला एका ट्रिपचे फक्त 5,000 ते 7,000 रुपये मिळणार आहेत. आणि इट इज सो रिस्की की त्या आपल्याला बघताना, म्हणजे ॲटलिस्ट माझ्यासाठी सिरीज करताना मी खूप मजा केली किंवा अरे लोकांपर्यंत वेगळा विषय, पण इट मेक्स यू थिंक ऑल्सो की लोकांची परिस्थिती आजही अशी आहे की त्यांना 5,000 ते 7,000 रुपयासाठी पण हे असं करावं लागतंय की आता हेच 5,000 ते 7,000 रुपये दुसरं नॉर्मल काम करूनही एखादी व्यक्ती कमवू शकते. बट काय असेल, मला असं हे सगळं माझ्या डोक्यात तेव्हा सुरू होतं. आणि सो बेसिकली ते पिल्स जे असतात त्याच्यात त्यांना कोट करून त्याला लॅक्सेटिव्हमध्ये, कॉन्डममध्ये रॅप करून ते खायला लावतात, सो दॅट इट डझंट काय म्हणतो ते ओपन नाही होणार, ते बस्ट नाही होणार, झालं तरी ती त्या रॅपिंगमध्येच असणार. आणि देन ते फ्लश आउट होतं वॉशरूममध्ये गेल्यावर. म्हणजे त्यातही इट इज लाईक ते काढा बाहेर आणि मग क्लीन इट अँड देन गिव्ह. सो इट्स दॅट बॅड. रे किती क्रेझी. मी उडाले होते जेव्हा मला कळलं की बापरे हे असं घडतं. सो म्हणून ते की अरे सिस्टम अपसेट हो जाएगा, सिस्टम खराब हो जाएगा. बरोबर. बरं मला सांग, आतापर्यंत इम्रान हाशमीची इमेज जी आपण आता बघितली, किसर म्हणूनच त्याला ओळखलं जायचं, आणि तो आला की अशा भले भले हिरोईन पण घाबरायच्या अरे याच्यावर काम करायचंय. तुझी इम्रान हाशमीची तुझ्या मनातली आधीची इमेज, कॉलेज लाईफमध्ये तू त्याला पाहिलं असेल, हे असेल त्यानुसार बनलेली त्याची इमेज, आणि आत्ता तस्करीमध्ये त्याच्यासोबत काम केल्यानंतर त्याच्याबद्दल तुझ्या मनातली तयार झालेली इमेज, या दोन ह्याच्यात किती फरक आहे? आय थिंक टचवूड मला खूप आधीपासूनच, बिकॉज मला या क्षेत्रात यायचं होतं, सो मी खूप त्याच्या अराउंड खूप गोष्टी वाचायचे, इंटरव्ह्यूज बघायचे, किंवा लकीली मला टीचर्स पण, म्हणजे ह्या क्षेत्रातले जे टीचर्स पण आहेत ते सुद्धा नेहमी मला चांगलेच भेटलेत. सो त्यावेळी सुद्धा एक माझ्या डोक्यात हेच होतं की तो ॲक्टर ते कॅरेक्टर प्ले करतोय, ते त्याची पर्सनॅलिटी नाही आहे. म्हणजे ते खऱ्या आयुष्यात खूप वेगळे असतील. आणि बॅक देन तर मला तेवढं माहीतही नव्हतं, कारण सोशल मीडिया आणि फार काही नव्हतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफविषयी माहिती मिळेल. तर तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात असंच असायचं की ठीक आहे, म्हणजे आता करता येते तर व्हॉट टू डू. इतकंच होतं की बाई ह्याचे फिल्म्स आईबाबांसोबत बसून नाही बघू शकत. दॅट वॉज क्लिअर होतं. हे क्लिअर होतं की आईबाबांसोबत बसून आपण असे फिल्म्स थोडं ऑकवर्ड होऊन जातं ऑफकोर्स. बट अदरवाईज आय थिंक मी असं फार काही जज नव्हतं केलं कधीच, बिकॉज यार ॲक्टर आहे. आणि आता आता कसं म्हणूया की एखादी व्यक्ती विलन म्हणून फेमस होते की त्याला तसेच रोल्स मिळत जातात, ही इज गुड ॲट इट. सो त्याला तसे फिल्म्स मिळत गेले. आणि मला यार कुठल्याही मोठ्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळणं इन इट सेल्फ इज अ ट्रीट फॉर एनी ॲक्टर. आणि सो मी तर एक्सायटेड होते की काहीतरी वेगळं करायला मिळतंय. आणि इम्रान हाशमी आहे, आणि मुळात भलेही त्यांची इमेज ती ॲज अ लवर बॉय, किसर बॉय जरी असली, बट ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून ते खूप कमाल आहेत. सो म्हणून मी एक्सायटेड होते की बॉस. आणि मी तर खूप आधी शूट केलं होतं. माझं नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांच्याबरोबर शूट झालं, डिसेंबर 2024 मध्ये शूट झालं होतं.
सो फॉर मी इट वॉज लाईक, आणि त्याच्यानंतर तो जो डायलॉग आहे तो खूप नंतर आला, अख्खा बॉलिवूड एक तरफ और इम्रान हाशमी एक हो, तरफ, हे बॅड्स ऑफ बॉलिवूडचं आत्ता आलंय. सो मला असं होतं की मैंने तो पहिले ही शूट कर लिया. असं होतं की हे सगळं तुम्ही आता बोलताय, मी तर आधी माझं शूट करून झालंय त्यांच्यावर. सो ग्रेट, इट वॉज जस्ट अमेझिंग. बरं, आता थोडंसं आता तस्करीहून आपण पुढे येऊया. तुझी एक मालिका पण येते अँड टीव्हीवर, हो. आणि कितना बदल गया इंसान. हो. मला पहिलं तर तुला विचारायला आवडेल, ॲज अ ह्युमन बिईंग, मालिकेवर येऊयाच आपण, पण याचा अर्थ घेतला या एका ह्याचा, तर किती बदललाय माणूस आणि कसा बदललाय, आणि त्याला तू कसं घेतेस? तुझ्या लाईफमध्ये जी माणसं भेटतात ती असं नाहीये की ती सगळीच चांगली असतात, ऑफकोर्स मिक्स मॅच हो, हो. असतं सगळं, आणि त्या प्रत्येकाला आपल्याला भिडायचं असतं आणि पुढे जायचं असतं. सो अक्षया या प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट कसं घेते, त्याच्याकडे कसं पाहते आणि कशी पुढे जाते? माझ्यासाठी इतकंच आहे की मी समहाव लोकांमधलं चांगलंच बघण्याचा प्रयत्न करते, कारण मी जर नेगेटिव्हच बघायला लागले त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होणार आहे. आणि हे मी केलं आहे, ॲक्च्युली नाही केलं आहे, मला खूप सांगतात. आय थिंक मी ना खूप ब्लाइंडली लोकांवर ट्रस्ट करते. मला असं वाटतं की सगळी लोक चांगलीच असतात, आणि जर ते काही वाईट करत असतील तर त्याच्यामागे काही ना काहीतरी एक सिच्युएशन आहे. सर्कमस्टान्सेस लोकांना वाईट बनवतात. लोकांचा मूळ स्वभाव हा कधीच वाईट नसतो, त्यांना सिच्युएशन्समुळे ते वाईट होतात. सो माझ्यात इन जनरल लोकांना घेऊन खूप पेशन्स आहे, आणि मी खूप आय होल्ड ऑन टू थिंग्स, आय होल्ड ऑन टू पीपल अ लॉट. त्यामुळे मी खूप प्रयत्न करते की सस्टेन करण्याचा लोकांबरोबर. पण एकदा जर मला वाटलं की नाही, म्हणजे नाव आय हॅव लॉस्ट इट, किंवा जर मला कुठल्याही क्षणी जर मला जर डिसरिस्पेक्टेड वाटलं किंवा वाटलं की मला कोणी ग्रँटेड धरतंय, तर त्यावेळी मी तरीही 3 चान्सेस देते, भरपूर देते इनफॅक्ट. पण ज्या क्षणी मी सोडते ना ती व्यक्ती, मी कधीच मागे वळून बघत नाही. सो माझा इन जनरल अप्रोच लोकांकडे हाच आहे की एव्हरीबडी इज गुड, सिच्युएशन्समुळे ते असे वागतायत. सो मला माझी आई म्हणा, माझी बहीण म्हणा, त्यांचं असं असतं की थोडे रियालिटी चेक्सची गरज आहे तुला सुद्धा. की सो मी ना कधी कधी मला बघायचं नसतं. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला दिसतंय की ती व्यक्ती नाही आहे चांगली, किंवा दॅट पर्सन इज नॉट बिईंग फेअर टू मी, हे मला दिसतंय, तरीही मला बघायचं नसतं. माझं असं आहे की नाही, पण आय एम ओके, मला चालतंय, लेट मी वर्क अराउंड यू. तुला नाही ना जमत आहे, मग मी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेन. बट एका पॉईंट नंतर मग मी गिवअप करते, कारण आपण 10 वेळा लोकांना एकच गोष्ट नाही सांगू शकत किंवा काय. सो आय थिंक मोर ऑर लेस मी, आणि टचवूड माझा हाही एक्सपिरियन्स आहे की आता आपण दोघी बसलोय एक्झाम्पल, आणि तू म्हणतेस की तुला एखादी व्यक्ती नाही आवडत आहे, किंवा तुझा एखाद्या व्यक्तीबद्दल नाही चांगला एक्सपिरियन्स आहे. माझा एक्झॅक्ट ऑपोजिट असतो की मला असं होतं की आपण सेम व्यक्तीबद्दल बोलतोय का, कारण मला नाही फार वाईट एक्सपिरियन्स आलाय त्याचा. सो हेही, आणि आय थिंक इट इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह, की मला एकतर चांगली लोक भेटली आहेत, आणि मला लोकांमध्ये चांगलं बघायला आवडतं. सो आय थिंक इट जस्ट मेक्स माय लाईफ व्हेरी इझी, असं मला वाटतं. अशी एखादी व्यक्ती की जी तुला वाटते अरे खूप चांगली आहे, किंवा ही आधी खूप चांगली होती, आणि सडनली तिच्यात चेंजेस व्हायला लागतात आपल्या जवळच्या व्यक्तीत, आणि आपण सहज म्हणतो किती बदलली ही, अशी नव्हती ही. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? आणि त्याचं तुला कमालीचं वाईट वाटलंय, कारण ते आपलं माणूस असतं. हो, म्हणजे आहेत माझा एक मित्र आहे, जुना मित्र आहे, आणि असे वीवर एकदम बेस्ट ऑफ फ्रेंड्स, की अगदी घरच्यासारखं आमचं रिलेशन होतं. आणि आय डोंट नो, म्हणजे आत्ताच्या घडीला आय थिंक मला टॉप ऑफ माय हेड आता मला तोच आठवतोय. मला माहीतच नाही की आता तो कुठे आहे, आणि म्हणजे किंवा माहीतही असेल, आय डोंट नो. पण एक गेल्या 2-3 वर्षात त्याचं
इतकं फ्लिप झाला, आय डोंट नो वॉट. आणि मी आजही त्या प्रश्नात आहे की इतकं काय झालं की गोष्टी इतक्या बदलल्या, किंवा तू इतका बदललास की मी काही बदलले, किंवा आपल्या इक्वेशनमध्ये काय चेंज झालंय, मला खरंच नाही माहीत. आणि मी आजही तोच विचार करते की एवढं काय बदललंय. आणि डेफिनेटली म्हणजे मला खूप जास्ती काय म्हणतो अफेक्ट केलं, कारण माझ्यासाठी फ्रेंडशिप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि माझ्यासाठी माझे फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत. सो त्यात जेव्हा एखादी व्यक्ती अशी बदलते, आणि आता साधारण 2-2.5 वर्ष झाली की माझं बोलणंच नाही झालंय त्याच्याशी. ओ सो मला असं आहे की